नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट महाराष्ट्राच्या जमिनीशी आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. सरकारने नुकतीच NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल अकृषिक परवानगीची जी एक किचकट प्रक्रिया होती ती रद्द केली आहे. आता ही बातमी ऐकल्यावर अनेकांची पहिली प्रतिक्रिया होती, अरे वाह, बरंच झालं, म्हणजे वर्षानुवर्षांचा त्रास आणि भ्रष्टाचार संपला. पण थांबा, या निर्णयामुळे काही खूप मोठे आणि गंभीर प्रश्नही उभे राहिले आहेत. शहरांचा विस्तार अनियंत्रितपणे होईल का? सुपीक शेतजमीन संपून जाईल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठा पैसा बघून शेतकरी आपली जमीन विकेल आणि काही वर्षांनी स्वतःच्या जमिनीवर मजूर म्हणून उभा राहील का? आज आपण याच डिबेटचा तळ गाठणार आहोत. हा निर्णय महाराष्ट्रासाठी विकास आहे की विनाश? चला या विषयाची चिरफाड करूया. पण सुरुवात करण्याआधी ही NA प्रक्रिया नक्की होती तरी काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, कारण सगळा खेळ इथेच दडलाय. बरोबर. कल्पना करा, तुमच्याकडे शेतजमीन आहे. आता तुम्हाला त्यावर घर बांधायचं आहे, एखादं छोटं हॉटेल टाकायचं आहे किंवा कारखाना उभा करायचा आहे. तर तुम्हाला सरकारला सांगावं लागायचं की मी या जमिनीचा वापर आता शेतीसाठी नाही तर दुसऱ्या कामासाठी करणार आहे. यासाठी सरकारकडून जी परवानगी लागायची तिलाच NA किंवा अकृषिक परवानगी म्हणत. म्हणजे हा जमिनीच्या वापराचा एक कायदेशीर बदल होता. हो, एक कायदेशीर बदल. आणि ऐकून माहिती आहे की हा कायदेशीर बदल म्हणजे एक महाभयंकर चक्रव्यूह होता. म्हणजे तहसील कार्यालय, मग तलाठी, मग प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रत्येक ठिकाणी फाईल पुढे सरकवण्यासाठी महिनोमहिने लागायचे आणि अर्थातच अर्थपूर्ण व्यवहारही व्हायचे. अगदी. त्यामुळेच हा निर्णय रद्द करण्यामागे एक मोठं विचार आहे. या निर्णयाचं समर्थन करणारे काही मुद्दे खूपच ठोस आहेत. हो, आणि त्यातला पहिलाच मुद्दा इतका मोठा आहे की बाकीचे मुद्दे त्यापुढे फिके पडावेत. तो म्हणजे भ्रष्टाचाराला चाप. असं सर्रास बोललं जायचं की जमिनीच्या किमतीपेक्षा जास्त खर्च तर या परवानग्या मिळवण्यातच जायचा. हो, हे खरं आहे. म्हणजे विकासाच्या मूळ कामापेक्षा दलाली आणि भ्रष्टाचारावरच जास्त खर्च. हा निर्णय या व्यवस्थेवर केलेला थेट प्रहार आहे, नाही का? निश्चितच. आणि याला जोडूनच दुसरा महत्वाचा फायदा आहे, तो म्हणजे गुंतवणुकीला मिळणारी चालना. विचार करा, एखादी कंपनी महाराष्ट्रात एखादा मोठा प्रकल्प, समजा एक लॉजिस्टिक्स पार्क किंवा मोठे वेअरहाऊस सुरू करणार आहे. त्यांच्यासाठी वेळ म्हणजे पैसा. बरोबर. जर फक्त जमिनीच्या परवानगीसाठीच 1-2 वर्ष लागत असतील तर ते गुंतवणूकदार दुसऱ्या राज्यात जातील जिथे प्रक्रिया सोपी आहे. आता हा अडथळा दूर झाल्यामुळे महाराष्ट्रात उद्योग, गृहनिर्माण प्रकल्प अधिक वेगाने उभे राहू शकतील. म्हणजे याचा थेट परिणाम रोजगारावरही होऊ शकतो. पण मला एक प्रश्न पडलाय, याचा फायदा मोठ्या कंपन्यांनाच होणार की सामान्य माणसालाही काही दिलासा मिळणार आहे? खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हो आहे. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पहा. अनेकांना प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या योजनांमधून घरकुल मंजूर व्हायचं, पण त्यांची जमीन शेतजमीन असायची. शेतजमीन असल्यामुळे आणि NA परवानगी नसल्यामुळे त्यांना ते घर बांधताच यायचं नाही. आता तो मार्ग मोकळा झाला आहे. स्वतःच्या छोट्या जमिनीच्या तुकड्यावर घर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. अच्छा, आणि स्थानिक पातळीवर काय? म्हणजे ग्रामपंचायती, नगरपालिका, त्यांना यातून काही फायदा आहे का? नक्कीच. जेव्हा एखादी जमीन अकृषिक होते आणि त्यावर घर किंवा कंपनी उभी राहते, तेव्हा त्यावर मालमत्ता कर लागतो. हा कर थेट ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या तिजोरीत जातो. हा पैसा गावातील रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांसारख्या सुविधांवर खर्च होऊ शकतो. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतात. अगदी बरोबर. ठीक आहे, म्हणजे भ्रष्टाचार कमी होणार, गुंतवणूक वाढणार, सामान्य माणसाला घर बांधणं सोपं होणार आणि गावांचा विकास होणार. हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय. इतकं छान की वाटतंय यात काहीतरी गडबड नक्कीच असणार. आपण इतक्या घाईत काहीतरी महत्त्वाचं गमावत तर नाही ना? शेतीचं काय होणार? इथेच तुम्ही या कथेच्या दुसऱ्या आणि अधिक चिंताजनक बाजूला हात घातलाय. NAV प्रक्रिया किचकट होती, भ्रष्ट होती हे मान्य, पण ती एक प्रकारचा स्पीड ब्रेकर किंवा चेकपॉइंट म्हणूनही काम करत होती. अच्छा. कुठेही कसंही काहीही बांधकाम होऊ नये यावर त्यामुळे एक प्रकारचं नियंत्रण होतं. आता तो स्पीड ब्रेकरच काढून टाकलाय. म्हणजे आता सुसाट गाडी पळणार, पण कुठे जाऊन आदळणार हे माहीत नाही. बरोबर. आणि यातला पहिला आणि सर्वात मोठा धोका आहे अनियोजित शहरीकरणाचा. कल्पना करा, विठ्ठलवाडी नावाचं एक गाव आहे शहराच्या जवळ. आज तिथे हिरवीगार शेती आहे. आता NAची प्रक्रिया सोपी झाल्यामुळे तिथला प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात 5-10 गुंठ्याचे प्लॉट पाडून विकायला काढेल.
आज जिथे ज्वारीचं शेत आहे तिथे उद्या साई रेसिडेन्सीचे बोर्ड लागतील. पुणे, मुंबई, नागपूरसारखी शहरं. ती तर आधीच कॉन्क्रीटची जंगलं झाली आहेत. हो, आणि आजूबाजूची खेडी त्यांनी गिळंकृत केली आहेत. आता हेच चित्र तालुका आणि गाव पातळीवर दिसू लागलं तर काय होईल? आणि याचा थेट परिणाम आपल्या ताटातील भाकरीवर होईल नाही का? म्हणजे अन्न सुरक्षेवर. आपण नेहमी म्हणतो की भारताची लोकसंख्या वाढतीये, पण आपण हे विसरतो की त्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवणारी जमीन मात्र वाढत नाहीये, उलट ती कमी होतीये. अगदी अशात जर आपण आपली सुपीक बागायती जमीन घरं आणि उद्योगांसाठी वापरू लागलो तर भविष्यात धान्य कुठून आणणार? हाच कळीचा मुद्दा आहे. आणि याला एक सामाजिक आणि भावनिक पदरही आहे, तो म्हणजे शेतकऱ्याचा. विचार करा, आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या 1 एकर जमिनीचे एकदम 50 लाख किंवा 1 कोटी रुपये मिळतात. साहजिकच आहे, तो मोहात पडणारच. हो, त्याला वाटतं की या पैशातून मुलांचं शिक्षण होईल, घर बनेल, आयुष्य सुधरेल. पण अनेक प्रकरणांमध्ये असं दिसतं की हे पैसे गाडी, अनावश्यक खर्च या 2-3 वर्षात संपून जातात. आणि मग ना त्याच्याकडे जमीन उरते ना उत्पन्नाचं दुसरं साधन. जमिनीचा मालक असलेला शेतकरी काही वर्षांनी मजूर बनतो. हा एक खूप मोठा सामाजिक धोका आहे. बापरे, म्हणजे एकदा जमीन अकृषिक झाली की तिला परत शेती योग्य करता येत नाही. ही गोष्ट तर खूपच गंभीर आहे. मला वाटलं होतं की हे बदल तात्पुरते असतील. नाही, हा एक अपरिवर्तनीय बदल आहे. तुम्ही इमारत पाडून पुन्हा तशी सुपीक जमीन तयार करू शकत नाही. आपण आपली नैसर्गिक संपत्ती कायमची गमावून बसतो. आणि याला जोडून आणखीन एक धोका आहे, तो म्हणजे पायाभूत सुविधांवरील प्रचंड ताण. म्हणजे रस्ते, पाणी, वीज. हो, आपल्या विठ्ठलवाडीचं उदाहरण घेऊया. समजा तिथे अचानक 500 नवीन घरं बांधली गेली, म्हणजे साधारण 2000 लोक राहायला आले. याचा अर्थ दिवसाला अंदाजे 2 लाख लिटर अतिरिक्त पाण्याची गरज निर्माण होणार. आणि तेवढंच सांडपाणी तयार होणार. आणि तिथली ग्रामपंचायत, तिथली पाण्याची टाकी, तिथले रस्ते हा भार उचलू शकतात का? उत्तर नाही असं आहे. मग सुरू होतात पाण्याची टंचाई, वाहतूक कोंडी आणि आरोग्याचे प्रश्न. म्हणजे ही गोष्ट पूर्णपणे काळी किंवा पांढरी नाहीये. ही एक द्विधारी तलवार आहे. मग यातून मार्ग कसा काढायचा? सरकारनं ही प्रक्रिया रद्द केली, पण या बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे काही योजना आहे का? म्हणजे कोणतं शाश्वत विकासाचं मॉडेल आहे का? हाच लाखमोलाचा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरं या निर्णयाचं भवितव्य ठरवतील. नुसती प्रक्रिया रद्द करून चालणार नाही. यासोबत काही गोष्टी करणं अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, जमीन वापर नियोजन म्हणजे लँड यूज प्लॅनिंग अधिक कडक करणं. थांबा, जमीन वापर नियोजन म्हणजे नेमकं काय? हे सामान्य श्रोत्यांना समजेल असं सांगता का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर शहराचा किंवा गावाचा एक विकास आराखडा असतो. त्यात ठरवलेलं असतं की कोणत्या भागात निवासी वस्ती असेल, म्हणजे रेसिडेन्शियल झोन, कोणत्या भागात उद्योग असतील, इंडस्ट्रियल झोन, आणि कोणता भाग शेतीसाठी असेल? हो, कोणता भाग केवळ शेती किंवा मोकळ्या जागेसाठी राखीव असेल, ज्याला आपण ग्रीन झोन म्हणतो. एनए प्रक्रिया रद्द झाल्यामुळे आता या झोनिंग पॉलिसीचं महत्त्व 1000 पटीने वाढलं आहे. सरकारने हे सुनिश्चित करायला हवं की कोणत्याही परिस्थितीत ग्रीन झोनमध्ये बांधकाम होणार नाही आणि सुपीक जमीन संरक्षित राहील. पण आपलं प्रशासन हे आव्हान पेलण्यास तयार आहे का? हा खरा प्रश्न आहे. अगदी. आणि त्या शेतकऱ्याचं काय, जो जमीन विकतोय, त्याला मिळणाऱ्या पैशांची योग्य गुंतवणूक कशी करावी, याबद्दल आर्थिक साक्षरता किंवा मार्गदर्शन देण्याची काही सोय सरकार करणार आहे का? नाहीतर जमिनीचा मालक असलेला शेतकरी काही वर्षांनी मजूर म्हणूनच उभा राहील. या निर्णयामुळे जमिनीच्या मालकी हक्काचं स्वरूपच बदलून जाईल. शेतकरी जमिनीचा मालक राहील की केवळ एका वस्तूचा विक्रेता बनेल? अगदी बरोबर. जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हा निर्णय विकासाला चालना देऊ शकतो. जर कृषी जमीन संरक्षण कायदे कडक असतील, झोनिंग पॉलिसी मजबूत असेल, पर्यावरणाचे नियम पाळले जात असतील आणि पायाभूत सुविधांचा विकास आधीच केला गेला असेल तर याचे सकारात्मक परिणाम दिसतील. विकास नियंत्रित आणि नियोजित पद्धतीने होऊ शकतो. हो. पण, आणि हा पण खूप मोठा आहे, जर यापैकी काहीच नसेल, जर अनियंत्रित प्लॉटिंग, राजकीय हस्तक्षेप आणि बिल्डर लॉबीचा दबाव वाढला आणि शेती संरक्षणाकडे दुर्लक्ष झालं, तर भविष्यात महाराष्ट्रातील शेती आणि पर्यावरण दोन्ही धोक्यात येईल. हा निर्णय विकासाऐवजी विनाशाकडे नेणारा ठरू शकतो. सरतेशेवटी या सगळ्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शेतकरी. तो काय निर्णय घेतो यावर खूप काही अवलंबून आहे. सरकारने नियम बनवले, पण जमिनीचा मालक तो आहे. हो,
आणि शेतकऱ्याने जमीन विकण्याआधी स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. आमच्या एका ओळखीतल्या आजोबा नेहमी म्हणायचे, बाळा, गाडी विकली तर दुसरी घेता येते, सोनं विकलं तर परत घडवता येतं, पण जमीन विकली की ती परत येत नाही. खरंय. शेतकऱ्याने समजून घ्यायला हवं की जमीन ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली ठेव आहे. ती उत्पन्नाचा कायमचा स्रोत आहे. मिळालेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवले नाहीत तर ते काही वर्षात संपून जातात. पण जमीन असेल तर ती पिढ्यानपिढ्या आधार देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती फक्त उत्पन्नाचं साधन नाही, तर ती आपली अन्नसुरक्षा आहे. आपल्या पुढच्या पिढीला खायला काय देणार हा प्रश्न त्या जमिनीच्या तुकड्याशी जोडलेला आहे. त्यामुळे खरा प्रश्न हा नाहीये की निर्णय चांगला आहे की वाईट. खरा प्रश्न हा आहे की त्याची अंमलबजावणी कशी होते. हो. सरकार, प्रशासन आणि नागरिक म्हणून आपण या बदलाला कसे सामोरे जातो यावरच सगळं अवलंबून आहे. जाता जाता एक विचार सोडून जातो. विकास आणि सुलभता नक्कीच हवी आहे, पण कोणत्या किमतीवर? जमीन ही फक्त मालमत्ता नाही, ती भविष्यातल्या अन्नाची हमी आहे. विकास नक्कीच हवा, पण तो विवेकाने व्हायला हवा. नाहीतर आजचा फायदा उद्याचा पश्चाताप ठरू शकतो. धन्यवाद.